रामकृष्ण हरे माऊली। आज आषाढी एकादशी आणि आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये संपूर्ण चंद्रभागेचा तीर आणि पंढरपूर वारकऱ्यांनी भरगच्च भरून निघालेला आहे। म्हणजेच वारकऱ्यांची इथे मंदियाळी आलेली आहे। जवळपास पंढरपूर शहर आणि पंढरपूरच्या या पंचक्रोशीमध्ये 35 लाखाच्या आसपास भाविकांची गर्दी झालेली आहे। आपण पाहू शकतो की आज सकाळी म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आज या चंद्रभागेच्या तीरावरती तुफान गर्दी झाली। म्हणजेच वारकऱ्यांच्या या मंदिरामध्ये चंद्रभागा फुलून निघली। चंद्रभागेचा तीर जर आपण बघितला तर चंद्रभागेच्या तीरामध्ये सूर्याच्या किरणांमध्ये वारकऱ्यांचं स्नान चालू आहे। सूर्याची किरण आणि चंद्रभागेचं पाणी हे उठून दिसते। वारकरी त्याच्यामध्ये आंघोळ करताना दिसत आहेत। चंद्रभागेचं पाणी हे पवित्र पाणी मानलं जातं आणि त्यातली त्यात आषाढी एकादशीचा हा जो दिवस आहे तो तर अत्यंत पवित्र मानला जातो। म्हणून सगळ्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये सर्वत्र वारकरी दिसतात। लहान थोर वृद्ध आणि महिला हे सगळे एकाच पात्रामध्ये स्नान करताना दिसतात। त्याच्यामुळे इथे कोणताही भेदभाव दिसत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या पंढरपूरच्या वारीमध्ये कोणताही जातीभेद अथवा वंशभेद अथवा लिंगभेद केला जात नाही। आपण जर सहज बघितलं तर ज्या ठिकाणी महिला आहेत त्याच ठिकाणी पुरुष सुद्धा आंघोळ करतायत। त्याच्यामुळे हे एक वातावरण एक फार सुंदर वातावरण दिसतं। या वातावरणामध्ये आज संपूर्ण पंढरी फुलून निघलेली आहे। चंद्रभागेच्या तीरावरती होणारी ही गर्दी म्हणजेच एक समतेचा समभावाचा एक संदेश आहे। आणि या चंद्रभागेच्या तीरावरती झालेली ही वारकऱ्यांची मंदिराळी ही चंद्रभागा फुलून गेलेली आहे। अशीच साधारणतः आज दिवसभर आणि उद्यापर्यंत ही अशीच गर्दी तुफान राहणार आहे। मधुकर गालांडे, न्यूज 18 मराठी, पंढरपूर।